स्वामींनी वापरलेलं वस्त्र कुठे? हे त्यांचा गायलेली रुद्राक्षीची माळ, त्यांचा अंगराखा, त्यांचे ते खडाव हा म्हणजे पादुका आणि स्वामींचे ओरिजिनल फोटो. हे पहिल्यांदा आले ते महाराज खंडोबाच्या मंदिरात 3 दिवस मुक्काम होता. एका मुसलमानांनी चेष्टा केली होती रिकामी चिलीम देऊन. ती रिकामी चिलीम आहे ना पितळेची, ती रिकामी चिलीम त्यातून दूर काढला. मग महाराजला आपली चमत्कार दाखवले म्हणून ते मुसलमानांनी काय केलं, घाबरला, चूक झाली आपली. त्या महाराजाला आपण काहीतरी बोललो म्हणून चेष्टा ते केलं, त्यासाठी अंगराखा घातला त्यांच्या शर्ट. म्हणजे ते उर्दू मध्ये लिहिलं आहे सगळं, हे पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून हे ते अंगराखा. आणि ते रक्तचंदनची पादुका आपण मेहनतून पालखी घेऊन जात होतो ना, त्यातले रक्तचंदनची पादुका म्हणजे आणि खडाव. तो ते काय ते आशीर्वादच आहे. अच्छा. आणि पहिल्यांदा कोडा कंपनी आली ते भारतात, तेव्हा फोटो काढले न सांगता काढले तर ते माकडाचे निघाले. नंतर विनंती घेतल्यावर हे 4 फोटो काढून दिले महाराजांनी. अच्छा. एक चोळाप्पांच्या घरात, एक टोळाप्पांच्या घरात, एक वटवृक्ष मंदिर आणि एक राजांच्या घरात. अक्कलकोटचे राजे आहेत ना त्यांच्या घरात. 4 ठिकाणची 4 फोटो. आणि 21 वर्ष इथंच राहिले महाराज आणि इथंच समाधी झाली. सकाळी समाधी अशी उघडी असते, हे फोटो दिसतो ना इथं वरचा, अशी समाधी उघडी असते. म्हणजे वरचे जे आहेत ना कोणाकडे ते खंडोबा, खंडोबाई पत्न्या माणसाबाई बाणाबाई. त्या उजव्या साईडला आहे आंबरेगड शिवलिंग आहे, उजव्या साईडला गणपती आहे. आणि ते मध्ये चौथा दिसतो ना वर्षीचा काळा, ते नरसिंह सरस्वतीचे पादुका. त्यांना वर पाहुणे म्हणून वर बसवले, नंतर स्वामी खाली बसले. जे मंदिर आहे तुम्ही बघितले आता ते महाराजांनी स्वतः बांधून घेतले 1872 ला. आणि समाधी घेतली 1878 ला. समाधी घेऊन 100